श्री गणेशाय नमः. कराय जगदुद्धार हरावाय उभार मार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूप प्रगट होत तिचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रे आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सन्निध पादले आजन माहू सहस्रवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावणं दृढ चरण धरी येले येऊन या भानावती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मायापोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लिहिला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दावेले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामी समर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजज्ञ वचन तेथे प्रवेश कोणाचा नवय. मार्गावरून परतले सूत्र बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जप लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आधी त्याचे पानुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामीजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षा कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिली स्वापा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेसी करीत जावे. आनंदे बहुत जण सेवेकरी वाय मुख्य त्या माझारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेचा उतावळ या कारणे आपसात भांडणे होती. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळापानी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकेले भांडण एकचित सर्व केले. बाळापाची प्रेमभक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरण्याची ती सेवा करे. ती आनंदी ऐसे लोटता काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी चटली रात्रंदिवस चैन शिक्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापास यावे मरण विष दिदले कानोल्यांतून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळापाचे शंकर पूजनेवर जावे त्याची आज्ञा त्यांप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी याचे सत्य. या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचन न करावेचे पूजन ती माझी लिहिली असे. तेव्हा सर्व भ्रांती भेटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासे दारापत्र सोडून देश आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मग आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांचे कुलदेवतेच्या दर्शनास जावायची बाळापा ऐसे कोण्या समर्थ हा मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नाही ते बाळापा येतं करते. श्रीपाद म्हणे बाळापासे समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण त्यांच्या कपडांना जाणून अवश्य म्हणे. त्याच तिने 2 चिठ्ठ्या लिहून उभे त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी वरजी उचली सदर येथे रावणीचा करी करे असे लिहिले असे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कसा तुरतांप्रती करतील येथे दाळ इथे श्री स्वामीचरित्र सारंभताना प्रकट समर्थ सदा प्रेम परसत द्वादशोध्याय गुणा. श्री राजेंद्र जोगीरा श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.